श्री स्वामी समर्थ। मी संगीता, माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते। नवरात्रीचा आजचा 6वा दिवस आहे आणि 6वी माळ आहे। नवरात्रीची पूजा मी मानलेली आहे, कारण 4-5 दिवसापासून मी व्हिडिओ बरोबर टाकले नाही, पण या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे। 6 माळ म्हणजे 6वी माळ आहे, तरी पण धन उगवत नाहीये। आता आपण हे धान्य पेरतो, पण हे धान्य काही लोकांचं उगवत नाही, त्याचं काय कारण आहे या धान्याबद्दल मी सविस्तर माहिती देणार आहे। दुसरी गोष्ट, ज्या माळा आहेत या माळांबद्दल मी माहिती देणार आहे। ही जे पूजा मांडणी केलेली आहे मी साधी आणि सोपी आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेली आहे। या व्हिडिओमध्ये मी सविस्तर एक वस्तू काय मांडलेलं आहे ते मी दाखवणार आहे। घरातल्या घरात बिना भटजीची पूजा आणि कोणती सेवा करते, आणि आपण 12 महिने सुद्धा कोणती सेवा करायला पाहिजे। 12 महिने आपल्याला आपण नवदुर्गा मातेची 9 रूपामध्ये वेगवेगळ्या रूपामध्ये देवीची पूजा करतो, आणि त्या 9 रूपाची पूजा करून आपण 9 ते 10 दिवसामध्ये अलग सेवा करतो। पण अशी एकमेव कोणती सेवा आहे की ती आपली जोपर्यंत आपण या भूमीवर आहेत तोपर्यंत आपल्याला कोणत्याही प्रकारचं कोणतंही संकट, त्वचा रोग असो किंवा मग एखादा भय असो किंवा एखादा शत्रू असो किंवा एखादा भयंकर आजार असो, तो आजार सुद्धा काहीही करू शकत नाही। तर अशी कोणती सेवा आहे ती सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। सर्वप्रथम मी तुम्हाला माझी पूजा दाखवते। चला तर मग पूजा बघूया आपण। आता इथं मी धन आहे माझं दाखवते तुम्हाला। सर्वप्रथम मी तुम्हाला असं दाखवते बघा, इथं गणपती बाप्पा आहे। आमच्या याच्यामध्ये काय असतं, सर्वप्रथम आपण प्रत्येक पूजेमध्ये गणपती बाप्पाची पहिले पूजा करतो। तर मी सुपारी न मानता गणपतीची छोटीशी मूर्ती असते माझ्या प्रत्येक पूजेला, तर गणपती बाप्पाची सर्वप्रथम पूजा केलेली आहे आणि 2 विड्याचे पानं ठेवलेले आहेत। आता 6 दिवस झाले म्हणून थोडा पानं सुकून गेलेले आहेत। रोज फुलं मी नवीन ठेवते आणि पहिले फुलं काढून घेते। त्याच्यानंतर दुर्गा सप्तशतीचं पारायण चालू असल्यामुळे दुर्गा सप्तशतीचं पारायण करण्याच्या पहिले आपली कुलदेवी आहे तिचं कुंकुमार्चन करणं गरजेचं असतं। तर मी काय करत असते, आमची पद्धत कशी आहे, एका ताटलीमध्ये असे तांदूळ अक्षता घ्यायच्या, त्याच्यावर 2 विड्याची पानं ठेवायची आणि जे तुळजाभवानीचं जे ताक आहे ते ताक आपल्याला असं झोपवायचं आणि मग कुंकुमार्चन करायचं। आमची अशी प्रथा आहे, तुमची कशी प्रथा आहे ते सांगू शकता। तर हे कुंकुमार्चन मी पहिल्या दिवशी केलेलं आहे, मंगल स्नान केलेलं आहे आणि मग कुंकुमार्चन केलेलं आहे। आता नंबर 3 वर मी काय केलेलं आहे, इथं पार्वती माता म्हणजेच अन्नपूर्णा माता आणि हिचीच आपण 9 रूपामध्ये पूजा केली जाते। तर इथं बाजूला अन्नपूर्णा मातेची सुद्धा मी मंगल स्नान करून पूजा केलेली आहे। त्याच्या बाजूला माझं आहे दुर्गा सप्तशतीचं पारायण। हे जे पारायण आहे तर हे 9 दिवसामध्ये जसा वेळ मिळेल जसं हे मिळेल मी तशाप्रमाणे हे करत असते। त्याच्यानंतर हे धूप दीप आपला आहे आणि हा कलश छोटा ठेवलेला आहे। तर हा कलश थोडासा 5-6 दिवसापासून ठेवलेला आहे, तर थोडासा कलर त्याचा चेंज झाला आणि हे पानावर सगळ्या वेगवेगळ्या मी आता इथं सुपारी, बदाम, कुंड आणि करोड हे सगळं ठेवलेलं आहे आणि गणपती बाप्पाच्या बाजूला घंटा ठेवलेली आहे। आता त्याच्यानंतर येतं सर्वप्रथम इथं नवदुर्गा मातेचा फोटो आहे आणि या फोटोच्या उजव्या बाजूला हे धन आहे। आता इथं मी खाली एक परात ठेवलेली आहे, बघू शकता। परातीमध्ये 8 कळ्यांचं मी असं एक छान कमळ काढलं होतं आणि थोडंसं सजावटीसाठी फुलं ठेवली आणि ही टोकरी आणलेली आहे। आता आजचा 6वा दिवस आहे, तुम्ही बघू शकता। तर असं छान धन माझं उगवलेलं आहे। तर दुसऱ्या दिवशीच थोडे मोड आले होते आणि हे जे घटस्थापना केली काही, तर ही घटस्थापना मी केलेली आहे पहिल्या दिवशी सकाळी न टाईम भेटता, मला टाईम भेटला होता संध्याकाळी 6:45ला ही घटस्थापना केलेली आहे। ही जर सकाळी केली असती तर अजून माझं धन मोठं झालं असतं। दरवर्षी माझं धन कमीत कमी आपल्या पायाच्या गुडघ्याच्या वर जातं। मी रोजचा एक व्हिडिओ तुम्हाला दाखवेल। आणि धन कसं, तर आता हे जे धन आहे आतमधली जी ही जे माती आहे तुम्ही बघू शकता। तर यावेळेस पाऊस चालू असल्यामुळे मातीचा एवढा चिखल होता, ती किती अशा हाताने सुटसुटीत करत होते पण ते सुटसुटीत होत नव्हती। या चिखलामध्ये बऱ्याच असे धान्य आहेत की ते वर सुद्धा आले नाही, तुम्ही बघू शकता। हे बघा, हे पातळ आलेले आहेत। मी दाट धन टाकलेलं आहे पण पातळ आलेलं आहे, तरी पण असो काय हरकत नाही। धन उगवण्याचं खूप गरजेचं आहे। आता धन कसं आणि का उगवत नाही आणि याच्यावर मी काय केलेलं, हे बघा माळा आहेत। तर पहिल्या दिवशी मी आता ह्या सुकल्यात, एक दिवस झेंडूची केलेली आहे, एक दिवस गौकर्णाच्या फुलाची केली, एक दिवस विड्याच्या पानाची केलेली आहे, लवंगाची केलेली आहे, इलायचीची केलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता इथं थोडं दिसत नाहीये, हे बघा
एक दिवस मी लवंगांची केलेली आहे, वेगवेगळ्या मी करते. आमच्यामध्ये ड्रायफ्रूटची पण असते. हे बघा, ही याची आहे, इलायचीची आहे. अशा वेगवेगळ्या आता 6 माळा माझ्या झालेल्या आहेत. आणि हे थोडंसं आता वर इथं फोटो आहे बालाजीचा, आणि असं छान मी माझी पूजा मांडणी केलेली आहे. आणि ही इथं बाजूला आरती झाली का नाही की बाजूला माझं ताट वगैरे असतं. त्याच्यानंतर डाव्या बाजूला माझा तेलाचा दिवा अखंड दीप असतो हा. तर बाजूला मी इथे एक छोटासा चौरंग ठेवलेला आहे आणि हा मोठा दिवा आहे, बघू शकता. तर हा एकदा भरून टाकला तर 3 दिवस मला तेल परत टाकायची गरज नाही. फक्त काजळी कशी काढायची त्याच्याबद्दलचा मी स्पेशल एक व्हिडिओ तुमच्यासाठी दुसरा बनवेल. कारण वर मी इथं पूजा मांडलेली आहे आणि खाली मी दिवा अखंड ज्योत केलेली आहे आणि हा आरतीसाठी दिवा आहे. आता 2 बाजूला 2 समया ठेवायला पाहिजेत, पण 2 समया आहेत ठेवल्या नाही का, तर मुंबईमध्ये एवढं गरम होतं आणि त्या 2 समया त्या माझ्या म्हणजे नंददीप आहेत माझ्याकडे, तर त्या बिना पंख्याचं कोणीच राहत नाही. पंखा चालू असतो, मग तो दिवा बरोबर आपण लावला की पंखा लावला की लगेच शांत होतो. म्हणून मग मी फक्त हा छोटा दिवा ठेवलेला आहे आणि खाली अखंड ज्योत मी प्रज्वलित केलेली आहे. तर अशा प्रकारे ही माझी पूजा मांडणी आहे. आता हे जे धन आहे, तर या धनामध्ये पाणी कसं टाकावं. आता हे धन बऱ्याच लोकांचं 6 दिवस का येत नाही हे सुद्धा सांगते. आता बऱ्याच बायकांचं असं आहे की माझं धन उगवत नाही. मी त्याच्याबद्दल एक आपल्या व्हिडिओ चॅनलवर धन कसं उगवायचं एक स्पेशल व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता. आपल्याला काय करायचं आहे, आता हे धन उगवण्याचं मी पाणी, आता जेव्हा ही जे धन आपण टाकतो पहिल्या दिवशी, तेव्हा ही जे माती आहे ती एकदम अशी सुटसुटीत आपल्याला माती करायची, पूर्ण अशी सुटसुटीत. माझी पूर्ण असे चिखल होता, इतका सुटसुटीत केला मी, पण तो झाला नाही. तरी पण अशा प्रकारे माझं उगवलं आज धन. ती सुटसुटीत करायची. आणि जेव्हा आपण धान्य उगवतो टाकतो तेव्हा आपली जे कुलदेवी आहे त्या कुलदेवीचा मंत्र म्हणत असं छान धन आपल्याला पेरायचं आहे. असं थोडं धन टाकायचं आहे. एकदम दाट पण धन टाकलं ना ते उगवल्या जात नाही. आणि धन टाकल्यानंतर जेव्हा आपण धान्य पेरतो तर धान्य पेरल्यानंतर सुद्धा वरतून थोडीशी सुटसुटीत माती टाकायची आणि त्याच्यावर परत एकदा देवीचे मंत्र म्हणून मग पाणी आपल्याला त्याच्यावर टाकायचं आहे. तर अशा प्रकारे धन उगवायचं. आता धन उगवताना दररोज आपण माळ बांधतो. आता ही इथं माळ बांधलेली आहे, तर माळ बांधताना दररोज अर्धा कप किंवा छोटा अर्धा ग्लास याला दररोज पाणी आपल्याला घालायचं. आता पाणी घालण्याची पद्धत कशी आहे, जर आपली पाणी घालण्याची पद्धत सुद्धा चुकली तर मग हे धन उगवल्या जात नाही. त्याला म्हणजे असं कीड येते. बघा माझं धन आतमध्ये बघा किती स्वच्छ आहे, काही बुरशी आली नाही. बघा काही डक माती आहे, बघा कुठेही बुरशी आली नाही, काही नाही. बघा मी फुलं थोडे काढून घेते, कुठे बुरशी आलेली नाही, काही नाही. आणि स्वच्छ, आणि ही माती पण अशी एकदम व्यवस्थित राहते. तुम्ही बघू शकता कुठेही असं बुरशी नाही आलेली. मच्छर सुद्धा दिसतो का बघा. फक्त स्वच्छता खूप गरजेची आहे. वरतून सुद्धा दाखवते सुटसुटीत धन आहे. कुठेही बुरशी आलेली नाही, कुठेही त्याला हे आलेलं नाही. काही दाणे दिसतात तुम्हाला, तर ते दाणे जे आहेत तर ते अजून उगवल्या गेले नाही, कारण माती जी होती तर ती एकदम घट्ट होती आणि चिखलासारखी होती. तर अशा प्रकारे आता मी पाणी तुम्हाला एकदा टाकून देते, घालून दाखवते. 1 मिनिट चालूच ठेवा. आता हा ग्लास आहे, आता हे पाणी आहे. पाणी घेताना आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का, असं हातावर पाणी घ्यायचं. हे बघा असं हातावर पाणी घ्यायचं आणि असं हातावर पाणी घेऊन आपल्याला असं शिंपडायचं आहे. हे सगळ्या बाजूनी असं पाणी टाकायचं. धान्य पेरल्यानंतर असं हातावर पाणी घेऊन, हे बघा आता पाणी घेतलेलं आहे आणि हातावर घेऊन 4ही बाजूला आपल्याला थोडं ह्या घटाच्या बाजून असं पाणी टाकायचं आहे. फक्त पाण्याचा असा शिंपडा द्यायचा आहे, असा सडा शिंपडायचा आहे आपल्याला, फक्त शिंपडायचा. या बाजूनं 4ही बाजूनं असं पाणी जर टाकलं तुम्ही तर तुमच्या धान्याला बुरशी येणार नाही. धान्य बरोबर उंचच्या उंच वाढेल आणि 3ऱ्या दिवसामध्ये धान्य चांगलं 5 इंच झाल्याशिवाय राहणार नाही. आता माझं धान्य भरपूर उंचच पण झालेलं आहे आणि 6वाच दिवस आहे आणि कलर सुद्धा इतका हिरवा आलेला आहे. आता फोटोमध्ये कसा दिसतो मला माहीत नाही. तर अशा प्रकारे माझं धान्य उगवलेलं आहे. आता दुसरी गोष्ट, सेवा जर म्हटलं तर सेवा कोणती करायची हे सुद्धा सांगते मी तुम्हाला. सेवा म्हटलं तर दुर्गा सप्तशतीचं जे दुर्गा स्तुती आहे आणि जे दुर्गा कवच आहे, तर दुर्गा सप्तशतीच्या पहिल्या 2 पानं सोडून 3ऱ्या पानावर आहे ते जर तुम्ही दुर्गा स्तुतीचं आणि दुर्गा कवच जे वाचलं
कोणत्याही कितीही कठीण कामाला गेलात आणि कितीही कठीण आपल्याला काही रोग असेल, ते दुर्गा सप्तशतीचं कवच आणि दुर्गा स्तोत्र आहे ते मनापासून जर वाचलं तर कितीही संकटाचा नाश तुम्हाला म्हणजे संकटाचा सामना करावा लागत असेल तर तो दूर झाल्याशिवाय राहत नाही. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. मी सेवासुद्धा सांगितलेली आहे आणि 6वी माळ माझी पूजा झालेली आहे ती पण दाखवलेली आहे. तर माझी पूजा आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.